कडपाडा संघ उपस्थित होतोय. MS11 हर्ष11 चापेवाडी पठार संघ देखील उपस्थित झालेला आहे. आज एकापेक्षा एक सरस तगड्या फौजा या क्रीडा नगरीत नाईट धमाका चषकाच्या दुसऱ्या पर्वात सम्मिलित होताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम बॅक, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सामना सुरू होतो. निर्णायक लढत पहिल्या फेरीतील चौथा सामना. चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विरोधात पराग वॉरियर्स बालुक हे दोन संघ आमने सामने आहेत. बालुकनं टॉस जिंकत पहिल्या डावात फिल्डिंगला पसंती दिलेली आहे, तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिले. चेंज द गेम खांदारेला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर अर्थातच 12th मॅन आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम बॅक. प्राविलियन बालुक हे सिरीज हा संघ इनॅक्शन आहे आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत चेंज द गेम खांदारे. सामना सुरू होतोय. 4 षटकांची लढत. टॉस जिंकत बालुकनं फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. ओपनर्स मैदानात दाखल होत आहेत. आघाडीसाठी जात आहेत अजय आणि त्याची सोबत देतोय सलामीवीराच्या भूमिकेत सुजल, तर गोलंदाजीसाठी पराग वॉरियर्स बालुक क्रिकेट संघाकडून अल्पेश सिटीज. अल्पेश संकेत दाखल झालेले आहेत. संकेत विथ अल्पेश बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतात. केतन विषय. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा. सामना सुरू होतोय. स्ट्रायकर एंडला संकेत. ऑल इज सेट. पहिला सामना स्विचिटचा टीम. लाईन खराब आहे पण तो सांगतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या महत्वाच्या सामन्यात खातं खुलं होतंय. डाव सुरू होतोय. चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाचा 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीच्या वतीने स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. नव्यानं जर आपण या वाहिनीशी जॉईन झाले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. वेगवान बॉल आता ऑफटमच्या बाहेर. परफेक्ट पिचिंग, अतिरिक्त वेग आणि त्याचबरोबर उचली घेत असताना बॉल निघाला. ते डेस्टी रक्षक जगदीश सासे अर्थातच बाब्याच्या हातात. वाईट नंतर डॉट बॉल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एसडी. चांगला टर्न. आता शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका लाजवाब आहे. एक टप्पा घेतला, निघालाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल्स ओव्हर दी रोप. येतो तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. या चौकारासोबत सध्या धावफलक फ्लाय होते पुढे. चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाचं 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावर. पाच धावा सध्या स्कोरबोर्डवर. फिल्डिंग पोझिशन मध्ये सध्या बदलाव होत असताना मिडुकेत आता सेट होतोय. आता फुल टॉस स्विचिट मध्ये कन्वर्ट केला, पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला. एक टप्पा घेत निघालाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. सेकंड 4. केत पवार प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. यंदाच्या हंगामात चेंज द गेम खांदारेनं एक वेगळी दहशत मुरबा टेनिस क्रिकेट जगतात आपल्या नावाची बनवलेली आहे आणि सध्या संकेत देखील त्याच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडतोय. स्विचिटचा 4 जो आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक सेकंड 4. सध्या स्कोर 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या पाहायला मिळतात धावफलकावर. वाजून 15 मिनिटं स्थानिक वेळ. यानंतर पहिल्या फेरीतील एक सामना बाकी आहे. फुल टॉस लॉक स्वीप. फायलेगच्या बाजूने निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं डीप फायलेग सीमा पार. गोलंदाजाच्या गतीचा केलाय वापर आणि बॉलला दिले फक्त दिशा. बॉल करतोय सीमारेषेची सफर. येतो तो सलगचा तिसरा चौकार. आक्रमक सुरुवात संकेत कडून या सामन्यात आपण बघत आहोत. सलगचा तिसरा चौकार आला. बॅक टू बॅक 3-4. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. केतन विषयाच्या विरोधात आता आक्रमण होतोय हल्ला संकेत पवार कडून. या बॉलला खोलात टाकलाय बॉल. ऑफटमच्या बाहेर थ्रू द कव्हर्स डील करण्याचा प्रयत्न, पण आता पंचांकडून DRS ची मागणी केलेली आहे. बॅटिंग टीम कडून DRS आता घेण्यात आलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे.
येस इट इज योग्य बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. फेअर बॉल. डॉट बॉल येताना दिसेल. धावफलक 13, 13 ऑन बोर्ड. ड्राइव्ह केला बॉल इनफिल्ड मध्ये थोडी मिसफिल्ड. एक सिंगल धावावी आणि आता ती वेगानं मिळताना देखील दिसेल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांच्या अंती 14 धाब्याचा जबरदस्त स्टार्ट मिळतोय. टीम चेंज द गेम खांदारेला. टीमची धावासंख्या 14 विदाउट एनी विकेट लॉस. 14 ऑन बोर्ड. 6 चेंडू 13 धाब्याचं योगदान संकेत पवार याच्या बॅटमधून 3 चौकार. 216चा बॅटिंग स्ट्राईक रेट. अल्पेश दलवीचं खातं खुलं होणं अजूनही बाकी आहे कारण अजूनही तो स्ट्रायकर एंडला दाखल झाला नाही. चला प्रेक्षकांना विनंती आहे तो पडदा सोडायच्या समोर जे प्रेक्षक पाय टाकून पडद्याच्या आत बसलेत विनंती आहे डीके तुझ्या बाजूचे जे प्रेक्षक आहेत या सिरीज धन्यवाद मित्रांनो लक्ष असू द्या. जगदीश बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. षटक सुरू होतं दुसरं. शफल झाले स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॅकवर्ड्स कोलेगला फिल्डर उपस्थित आहेत. पारस चांगलं बॅकअप चांगला थ्रो. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. जगदीश सासे दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल धाव आणि सिंगल धावेने सध्या धावफलक एकूण अंकित होते 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅक फटका टावरिंग इट निघाला बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. अल्पेश दलवीचा पहिला दमदार षटकार. काय जबरदस्त फटका होता. बॅकफुटवर जात असताना वेन ट्रान्सफर केलं प्रॉपर पोझिशन मध्ये आले फुल करत असताना या बॉलला गोल करण्यामध्ये मात्र यशस्वी ठरले अल्पेश. 6 धाब्यानं सध्या स्कोर फ्लॅ होतो 21. 21 धावा धावफलकावर. आता टॉपेज बॉल वेध विकेटची संधी. एसटी रक्षक उपस्थित झालाय. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद आणि मैदान सोडावं लागतंय ते अल्पेशला. विकेटचं होतं पतन. तीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होत आहेत. अजय साबळे आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 21. 21 धावा. नेक्स्ट मॅच यानंतर टॉस होईल इनिंग ब्रेकच्या दरम्यान. विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात हर्ष 11 जय गावदे स्पोर्ट चापेवाडी पठार हे 2 संघ इनॅक्शन असतील. एक चांगलं बॅटल या सामन्यानंतर क्रीडा रसिकांना एन्जॉय करता येईल. टीमची धावसंख्या 21. लॉस ऑफ 1 विकेट. जगदीश सासेला मिळतंय पहिलं सुयश आणि त्यासोबत पहिली सफलता पराग वॉरियर्स भालुकला. अक्रॉस द बॅट स्वीपचा प्रयत्न. टप्पा पडल्याबरोबर चांगल्या गतीनं चांगल्या वेगानं निघालाय बॉल. ते एसटी रक्षकाच्या दिशेने. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघत आहोत गणेश विषय अर्थातच युवीला. डॉट बॉल धावफलक स्थिर 21. 21 धावा. स्टील 2 टू गो. या वेळेला शेऱ्यावरती आदळलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न पण कमबॅक होत आहे. नकार दिलाय तो नॉन स्ट्रायकर एंडला संकेतनं. सेकंड डॉट बॉल. एक षटकाराला विकेट जशी कॅरी झाली गोलंदाज जगदीश सासेचा कॉन्फिडन्स सध्या ग्रो होतोय. होते कमालीचं कमबॅक. धावफलक 21. 21 धावा. आता स्विचिटचा प्रयत्न तो देखील फसला. बॅक टू बॅक थर्ड डॉट बॉल. तिसरा डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची झाले सांगता ओव्हरची होईल समाप्ती. यशस्वी कामगिरी केली आहे ते जगदीश सासे अर्थातच बाब्यानं. दुसऱ्या षटकात अवघ्या 7 धावा देत असताना एक महत्वाची विकेट त्यानं कॅरी केलेली आहे आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत चेंज द गेम खांदारे क्रिकेट संघाचा 21. 21 धावा 2 षटकांच्या अंती. 10.50 धाव्याची धावगती सध्या
स्कोरबोर्डवर मेंटेन करत असताना संघ चेंज द गेम खांदाने. स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत संकेतला 7 चेंडू 200च्या बॅटिंग स्ट्रायक रेटनं ज्यानं 3 चौकारांनिशी 14 धाब्याचं योगदान आतापर्यंत दिलेलं आहे. एंड आता चेंज होतोय. फार एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आय थिंक कालुराम विषय. चला फिल्डिंग सेट करा लगेच, जास्त वेळ नको जयेश. ऑलरेडी आजचा महत्वाचा दिवस होता, पहिली रजनी होती, त्याच कारणाचं शेड्यूल थोडं डिले झालंय. बट आपण मॅचेस ऑन टू टाइम टू शेड्यूल कव्हर करतोय, ही सूचना देखील लक्षात घ्या. संकेत स्ट्रायकर एंडला गोलंदाजीसाठी कालुराम विषय दाखल होत आहेत. षटक सुरू होते तिसरं फार एंड कडून. पहिला बॉल फुल टॉस, स्टेट बॅटनं समोर लॉफ केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आलेत पण ओव्हररन झाले, जजमेंट खराब आहे आणि बॉल अखेरीस निघालाय तर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर, षटकार. सिक्सर, क्लीन अँड क्लिअर इट. षटकारानं सध्या स्कोर 27 धावा. थोडे ओव्हर रन झाले फिल्डर लॉंग ऑफचे, त्याच कारणास्तव हा षटकार, अदरवाईज झेलची संधी देखील नाकारता आली नसती. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, सेट बॅटनं समोर लॉंग ऑनला फिल्डर आले, जेपी जयेश मोरे चांगलं बॅकअप मिळताना दिसेल ते एक सिंगल धाव. सिंगल धाव्यानं सध्या स्कोरबोर्डवर टोटल 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 21 धाब्याचं योगदान संकेत देतोय. स्ट्रायकर एंडला सध्या आपण बघत आहोत अजयला, ज्याचं अजून वैयक्तिक खातं खुलं होणं बाकी आहे. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, मिसफील्ड, अंडरआर्म स्टाईल न थ्रू दिला, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. स्वतः गोलंदाज पोचले होते सेल्फ फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याकरता, परंतु पर्यंत त्यांचा अपयश राहिला. 2 धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 31 बोर्ड 30 धावा सध्या धावफल कव्हर. बोर्ड 30 धावा धावफल कव्हर. गोलंदाज स्टाईल कालुराम, थोडा खाली राहिला बॉल, थेट एसटी रक्षकाच्या हातात, डॉट बॉल. जो बाउन्स अपेक्षित होता स्ट्रायकर एंड वरती अजय साबळेला, तो बाउन्स मिळाला नाही. डॉट बॉल नव्हते, कमबॅक धावफलक स्थिर 30 धावा, स्टील 2 टू गो. आवलेला पायावर आदलल्या बॉल, पण बाटची कड आहे तेच सांगतात पंच. सिग्नल येतो एका धाब्याचा अतिरिक्त धावा या षटकात देताना दिसला नाही. फक्त एकच धाव एक्स्ट्रा आतापर्यंत ओव्हरऑल इनिंग मध्ये आलेली आहे. स्कोर सध्या 31 धावा, स्टील 1 टू गो. हळूहळू आता रन रेट जो पुढे वाढत होता तो कंट्रोल होता. पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात, पण तदनंतर होते कमबॅक. यावेळेला पुलचा प्रयत्न, खाली राहिला बॉल, थेट एसटी रक्षकाच्या हातात, विकेट किपरी थोडे फंबल फर्स्ट सेट मध्ये होताना पाहायला मिळाले. तदनंतर बॅकअप केलंय, स्वतःला बॅक केलंय. षटकाची झाली सांगता डॉट बॉल. 10 धावा कालुराम विषयाच्या निर्णायक तिसऱ्या षटकात. स्कोर सध्या 10.33 धाब्याच्या धावगतीने आपण बघत आहोत. 31 धावा. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक पाहायचं आता कोणावरती संघ कर्णधार विश्वास दाखवतील. आय थिंक गणेश विषय अर्थातच युवीला 4थ्या षटकात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. तीन षटकात 31 धावा बनलेल्या आहेत. 31 ऑन बोर्ड आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग ऑर्डर फार डीप आहे चेंज द गेम खांदारेचं. मात्र अजयचं स्ट्रगल सध्या या डावात सुरू आहे, ज्यांना आतापर्यंत 6 चेंडूत अवघ्या 3 धावा बनवलेल्या आहेत. स्ट्राईक रेट मेंटेन करणं आता त्याच्यासाठी चॅलेंज बनलंय. गोलंदाज तयार गणेश. हो, पहिला बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय, पंच सांगतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धाव्यासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 32 धावा.
स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका लाजवाब आहे. फिल्डर उपस्थित, प्रयत्न चालवला होता पण त्याच्या हाताला चटका देत निघालाय बॉल. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. अखेर अजयला सापडलाय सूर. षटकार. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर राऊंड विकेट गणेश आले. स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक स्कोर लेगला उपस्थित, प्रयत्न चांगला होता पण कमिटमेंट देता आला नाही. खेतन होते त्या ठिकाणी. हाताला चेंडू स्पर्श होतो. षटकार. धावसंख्या 38. हा फुल टॉस गॅप मध्ये चाललाय. काव फेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डर उपस्थित जेपी जयेश मोरे पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल. एक टप्पा घेत काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार पाठोपाठ देणारा हा चौकार. आता कुठेतरी चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये अजयला आपण बघतोय. त्याच्याकडून फिनिशिंग टचची अपेक्षा आणि सध्या त्या अपेक्षा पूर्ण करत असताना डगआउट मधून सध्या टाळ्यांचं बॅकअप त्याच्या या इफेक्टिव्ह इनिंग साठी येताना दिसतंय. षटकारा पाठोपाठ चौकार. धावसंख्या 42. यावेळेला बॉल हवेत. झेलची संधी. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. कॉट. आठ बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद. मैदान सोडावं लागतंय. ते अजयला फलंदाज बाद. धक्का दुसरा. उमेश बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या टोटल 42. 42 धावा पहिल्या इनिंगची. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील अंतिम लढत. कॅप्टन या टॉस करता. हर्ष 11 जयगादो चापेवाडी पठार आणि विखे प्रतिष्ठान बरडपाडा हे दोन संघ आमने सामने असतील. संघनायक उपस्थित व्हा. गोलंदाज तयार गणेश. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. धावबाची संधी. नॉस्ट्रॅकर इंडला आणि त्या संधीचं सोनं अखेर झालं नाही. विथ द हेल्प ऑफ बाईज ही धाव आता कंप्लीट होताना दिसेल. असं वाटलं होतं सहजरित्या फलंदाज उमेश धावबाद होतील पण गणेशला पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदरच करता आला नाही. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी तालमेल साधत आता ही सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे सिरीज. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. एक सिंगल धाव. थोडे धडपडले, गडबडले गणेश. जोपर्यंत बॅकअप येईल सिंगल धाव सहज प्राप्त होते. स्कोर सिंगल 43. 43 धावा. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार गणेश. आता लेंथ बॉल. टप्पा पडल्याबरोबर अधिकचा उसळला निघाला थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. चांगल्या टप्प्यावर सध्या गोलंदाजी होत असताना गणेश विषयकडून वाईडनं या षटकाची सुरुवात. चौकार. षटकाराला महत्वाची विकेट आली आणि तदनंतर आता पुन्हा एकदा छोटेखानी वापसी. धावफलक 43. 43 धावा. टीम बरडपाडाचे कॅप्टन उपस्थित आहेत. शेवटचा बॉल हवेत. मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचला होता. लॉंग ऑफ वरून फिल्डर आलेत पण कॅच ड्रॉप. अंडर फ्लड लाईट. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं थोडं चॅलेंजेबल असतं आणि अशा परिस्थितीत तो प्रयत्न फसला. तिसऱ्या रनचा प्रयत्न तो मात्र अंगलट होतोय. फलंदाज धाबाद होतोय. लास्ट बॉलवर आली विकेट. उमेश बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि सरते शेवटी पहिल्या डावाच्या अंती. एकूण डावा संख्या आपण बघत आहोत ती 45. 45 धावा आणि विजयासाठी सेकंड इनिंग मध्ये 46. 46 धाब्याचं टार्गेट सेट होतोय. टीम प्राबी 11 भालुक समोर चला. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील अंतिम लढत. कॅप्टन उपस्थित व्हा. टीम हर्ष 11 जयगादो क्रिकेट संघ चापेवाडी पठारचे. विखे प्रतिष्ठान बरडपाडा त्यांच्या विरोधात इनॅक्शन असेल. चला टॉस का बॉस कक्ष थोडं खाली करा विनंती आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. ग्रामपंचायत सदस्य योगेशजी दळवे यांच्या शुभ असते. पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय.
टॉस कव्हर होतो. यानंतर होणारा पहिल्या फेरीतील अंतिम सामना, अखेरचा सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विखे प्रतिष्ठान बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात हर्ष 11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार इन ॲक्शन असेल. 4 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील अंतिम लढत. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. विखे प्रतिष्ठान बरडपाड्यानं जिंकला टॉस. निर्णय फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी रेडी राहायचं विखे. जसा चालू सामना संपेल लगेचच बरडपाडा टीम मैदानात उतरावं लागेल. लक्ष सुद्धा. सामना सुरू होतोय. दुसरा डाव. पाठला कशा पद्धतीने रंगेल 46 धाब्याचा. ऐकूयात कुमारजी बाबरे यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद दीपवीर बिराडे सर. नक्कीच दोन संघ ॲक्शनमध्ये पाहतोय. एका साईडला प्रावी 11 भालूक त्यांच्या विपक्ष आपण चेंद गेम खानदार या संघाला पाहतोय. दोन चॅम्पियन संघ आहेत परंतु आज दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना आणि नक्कीच लढताना या मॅचमध्ये पाहतोय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त अप्रतिम खेळी जी मात्र पाहायला मिळाली चेंद गेम खानदार या संघाची. संख्या 45 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 46 धावांचं लक्ष जे मात्र समोर ठेवलं गेलंय प्रावी 11 भालूक या संघासमोर. मॅचमध्ये घडेल काय, मॅचमध्ये बिघडेल काय, येणारी वेळ, येणारे 24 बॉल या ठिकाणी सांगून जातील यात काय शंका नाहीये. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाजाला पाहू शकता. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. सुजल पवार बॉलिंग मार्कवर. ओपनिंगसाठी गणेश आणि त्याच्या सोबतीला केतन विषय या खेळाडूला पाहतोय. सध्याच्या घडीला नक्कीच चांगली या ठिकाणी कामगिरी सातत्याने या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. परंतु आज कशा प्रकारे या दोन टीमची इथे नक्कीच कामगिरी पाहायला मिळेल, येणारी वेळ इथे सांगून जातील. सुजल पवार बॉलिंग मार्कवर अप्रतिम कामगिरी या खेळाडूची पाहत असतो. पहिला बॉल समोर लॉफ केलाय, जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला गणेश याच्या बॅटमधनं षटकार. तो सातत्याने देत असतो आणि आज पुन्हा एकदा स्वप्न घेऊन मनाशी दाखल झालाय आणि पहिल्या बॉलवर चोख प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज सुजल पवारला. वॉट शॉट, षटकार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल यावेळी हुक केलाय आणि थेट 6 धाव देखील 4 धाव या ठिकाणी बुक केल्यात. बॉलला पाठवून दिले सीमारेषे पार. आलाय 4 चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर. बॅटिंग करत असताना प्रावी 11 भालूक या संघाची अप्रतिम सुरुवात सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ओहो, यावेळेस अगदी खोळ्यात बॉल होता परंतु थेट जाऊन आदळतो यष्टांवरती. विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय आणि महत्वपूर्ण विकेट. इथे मात्र गणेश विषय बॅक टू द डगआउट. त्यांनी करत असतो आणि सध्याच्या घडीला चोख प्रत्युत्तर देताना देखील गणेश विषयला आपण पाहिलं. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आलेली एक विकेट. यानंतर नक्कीच मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला आपण कालूराम विषय या फलंदाजाला पाहतो आणि कालूराम विषयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच एक आक्रमक खेळाडू आहे. कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतो. ओहो, यावेळेस लाऊड अपील केली जाते, पंचांकडे प्रश्न विचारला जातो परंतु
पंच देखील तटस्थ असतील. सध्या नक्की डॉट बॉल आलाय. 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की 16,000 प्रेक्षकांनी तब्बल पाहिली आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन सातत्याने या विभागात आपण पाहत असतो. यावेळी बॅकफुटवर अप्रतिम कालूराम भिशे याचं आक्रमण आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या थेट पलीकडे ठोकलाय कालूराम भिशे या खेळाडूने षटकार. चौकार आलाय. पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने की शेवटच्या मोमेंटला बॉल एक टप्प्यावर मुसंडी मारून फरार झाला. असं वाटलं होतं की हा षटकार होईल की परंतु नक्कीच त्यानंतर आलेला हा चौकार. हो पुन्हा एकदा इथे चांगला स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर अगदी आता थोडंसं सोपं होत चाललंय, कारण की 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 32 धाव्यांची आवश्यकता. अप्रतिम फटकेबाजी सध्याच्या घडीला गणेश विशेषची सुरुवात पाहायला मिळाली आणि त्यानंतर चांगलं इथे कमबॅक करताना सुजल पवारचं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कालूराम भिशे हा पाटर मैदानामध्ये एंटर झाला आणि त्याने देखील अप्रतिम फटकेबाजी ते सुरू केली. त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला. थोडंसं इथे कमबॅक करण्यासाठी नक्कीच चांगली इथे गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 1 मध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये थोडंसं इथे कमबॅक करण्यासाठी चांगली इथे गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर घ्यावी लागेल. सध्याच्या घडीला आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये तर नक्की चेंज द गेम खानदार या संघाची नक्की एका ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा, ज्यामध्ये नक्कीच चेंज द गेम खानदार या संघाची देखील पाहायला मिळाली होती परिस्थिती. आणि सध्याच्या घडीला प्रावी 11 भालुक या संघाची देखील अशी काही सिच्युएशन या मॅच मध्ये पाहतोय, परंतु एक विकेट गमवताना प्रावी 11 भालुक या संघाला पाहतोय. शॉर्ट बॉल ऑन साइडला केतन विशेषसाठी. यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु नक्कीच बॉल निघून जाईल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता सध्याच्या घडीला आपण नक्कीच प्रश्न उपस्थित असेल, षटकार की चौकार नक्कीच सातत्याने प्रश्न पडले जातात आणि आता मात्र नक्की डाऊट क्लिअर झालाय, हा चौकार असेल. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती या ठिकाणी नक्की पुन्हा एकदा चेक केलं जाईल. षटकार असेल. चला पंच पडद्याच्या बाहेर नक्कीच हा बॉल आहे, त्याचा अनुषंगाने हा षटकार. या ठिकाणी षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने फ्लाय होते. 20 धावसंख्या. हो यावेळेस आणखीन एक उडवला बॉल आणि थेट पाठवून दिले सीमारेषे पार. केतन भिशे आता मात्र आक्रमकता स्वीकार केले आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषे पार. ठोकला लागोपाठचा दुसरा षटकार. लॉस ऑफ 1 विकेट, 26 धावा. हो यावेळेस चांगला बॉल, लेन कटरचा बॉल वापर करताना गोलंदाजाला आपण संकेत या खेळाडूला पाहतोय. संकेत कडनं देखील भरपूर अपेक्षा असतील, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की थोडंसं बॅकफुटवर आपण संकेत या गोलंदाजाला पाहतोय. केतन भिशे अप्रतिम कामगिरी सातत्याने मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये या खेळाडूची पाहत असतो. एक बाईक देखील त्याच्या नावावर आहे आणि पुन्हा एकदा परिचय आपल्या गावाचा आणि नावाचं देताना मॅच मध्ये केतन भिशे ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये नक्की ट्रॅव्हल केला, फिल्डर आला, बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या थोडीशी संत गतीने पुढे सरकताना देखील पाहतो आणि या संकेत या खेळाडूसाठी नक्कीच हा आसरा देणारा बॉल असेल, त्यात काही शंका नाहीये. धावफलकावरती धावसंख्या 27 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं 14 बॉल शिल्लक असतील आणि 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी
ची मात्र आवश्यकता असेल 19 धाब्यांची. सहज आणि सोपं असं आव्हान जे मात्र नक्की बॅटिंग करत असताना प्रावी 11 भालुक या संघासाठी असेल. कमबॅक करायचं असेल तर नक्की डॉट बॉल फेकणं तितकंच आवश्यकता राहील या मॅच मध्ये. ओहो, यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इन्साइड आउटचा अप्रतिम फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आला आणि झेलला संपादित केले त्या ठिकाणी आणि पकडला जाईल झेल, संपला जाईल कालुराम विशेचा खेळ. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच प्रावी 11 भालुक या संघाला बसतोय दुसरा धक्का. मॅचचं इक्वेशन पाहिलं, 13 बॉल शिल्लक असतील आणि 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 19 धाब्यांची आवश्यकता. सध्याच्या घडीला नक्कीच कोणत्याही क्षणाला इथे कमबॅक करू शकते ती मात्र नक्की चेंज द गेम खांदारे हा संघ. ही क्षमता आहे, चॅम्पियन संघ आहे. सातत्याने नक्कीच मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगला खेळ देखील या टीमचा आपण पाहत असतो, परंतु आज 2 चॅम्पियन संघ ॲक्शन मध्ये नक्की खेळताना पाहतोय आणि एकमेकांविरुद्ध लढताना पाहतोय या मॅच मध्ये. ओहो, इथे जयेश मोरेसाठी हा बॉल होता. अगदी विचार केला नक्कीच कित्येक स्पर्धा मुरबाड ओपन साठी या खेळाडूने खेळलात आणि आज आपल्या गावासाठी देखील चांगला खेळ या खेळाडूला करावे लागेल. हा मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं, 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 19 धाव्यांची आवश्यकता असेल. धावफलकावरती 27 धावा. थोडस नक्कीच सध्याच्या घडीला पाहिलं तर पुन्हा एकदा दबाव निर्माण करायचं काम गोलंदाजांनी केलंय. षटक क्रमांक 2 मध्ये देखील अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली, परंतु आता मॅचचं इक्वेशन थोडं सोपं देखील म्हणायला हरकत नाही आहे, कारण की ज्या परिस्थितीमध्ये आपण केतन विशेषची फलंदाजी पाहिली आणि त्याच्या सोबतीला आपण सध्याच्या घडीला नक्की जयेश मोरेला पाहतोय, तर नक्कीच हे समीकरण सध्याच्या घडीला प्रावी 11 भालुक या संघासाठी सोपं असेल यात काही शंका नाही आहे. परंतु कमबॅक करायचं असेल तर नक्कीच या 2 महत्वपूर्ण विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये चेंद गेम खांदारे या संघाला. षटक क्रमांक 3 मध्ये कोणाला पाचारण दिलं जाईल, विश्वास संपादित केलं जाईल, हा देखील आता मोठा प्रश्न असेल. आणि नक्कीच आता मात्र गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये अल्पेश बॉलिंग मार्कवर आलाय. चांगली ते कामगिरी करावी लागेल, चांगला इथे डॉट बॉल फेकावे लागतील, स्पीडअप करणं अपेक्षित राहील. सर्वांना विनंती असेल, गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवर सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्की अल्पेश आलाय षटक क्रमांक 3 मध्ये. चला, स्पीडअप करणं अपेक्षित राहील, विनंती असेल. 27 लॉस ऑफ 2 विकेट. 12 बॉल 19 धाव्यांचं समीकरण मॅच मध्ये. फॉरेस्ट एंड कडनं गोलंदाजी मार्कवर अल्पेश. शॉर्ट बॉल ऑन साइडला, ताकदीचा फटका वापर केला ताकदीचा आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषे पार. केतन विषयच्या बॅटमध्ये आलेला आणखीन एक षटकार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा केतन विषयच्या बॅटमध्ये आलेला षटकार. धावफलकावरती धावसंख्या डबल डिजिट 33 या आकड्यावर 33. लॉस ऑफ 2 विकेट. 33 धावा. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल. ओहो, अगदी खोलात होता, मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्याकडे मिस्टेक. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला जातोय, तोपर्यंत नक्की दुसरीसाठी निघाला होता आणि त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा नो डाऊट चित्याच्या चपलाईने पलून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 35. लॉस ऑफ 2 विकेट. 35 धावा. मॅचचं इक्वेशन पाहिलं तर अगदी आता खुलं झालंय, कारण की 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची आवश्यकता. सोपं असं आव्हान. 46 धावांचा पाठलाग करायचा होता. धावफलकावरती 35 धावा. चांगली बॅटिंग केतन विषयची आतापर्यंत पाहायला मिळते, कारण की 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलाय. आतापर्यंत 3 षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालेत. वॉट अ बॅटिंग. अल्पेश पहिल्या बॉलवर स्वागत केलं, त्यानंतर नक्की 2 धावा. अशा पद्धतीने आतापर्यंत 8 धावा खर्च करताना अल्पेशला देखील पाहतोय. पुढील बॉल कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये. केतन विशेषसाठी हा बॉल अगदी हेलिकॉप्टर उडवला बॉल आणि बॉल थेट निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय केतन विशेषच्या बॅटमध्ये आणखीन एक 4 चौकार. नक्कीच आपण देखील रेडी राहा, सर्वांना विनंती असेल. सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये एंटर व्हा, आपली फिल्डिंग सेट करा, विनंती असेल. मॅनेजमेंट कमिटीचा लगेचच आपल्याला नक्की या ठिकाणी सूचना पोहोचवत आहोत. 39 धावा.
7 बॉल 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना आपण केतन भिशेला पाहतोय. आता मागचं इक्वेशन फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. स्कोअर लेबल झालाय. वॉट बॅटिंग. यावेळेस या ठिकाणी नक्कीच डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा आसरा देणार डॉट बॉल, परंतु मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच थोडंसं इथे खुलं झालंय. स्कोअर लेबल झालाय. आतापर्यंत केतन भिशेची अफलातून खेळी देखील पाहायला मिळते या मॅच मध्ये. ओहो, अगदी खोळ्यात होता आणि यावेळेस या ठिकाणी नक्कीच एक दमदार विजय प्रस्थापित केलाय प्रावी 11 भालुक या संघाने. वॉट बॅटिंग केतन भिशे. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सोबत नक्कीच हार्ड अँड टफ लक म्हणजे चेंज द गेम खानदारी संघ. तुम्हाला देखील अपकमिंग टुर्नामेंट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान ऑफ द मॅच कडे जाते नो डाऊट. ज्यांनी अफलातून खेळी करून आपल्या संघासाठी एकटा खिंड लढला आणि अवघ्या 9 बॉल मध्ये 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देऊन एक दमदार विजय प्रस्थापित केला. तो